नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा कधी विचारही केला नव्हता अशी गोष्ट आपल्या समोर येणार आहे. म्हणजेच काव्या गुड न्यूज देणार आहे आणि काव्याच्या या गुड न्यूजमुळं खरं तर इकडे सगळं वातावरण, देशमुखांच्या घरचं वातावरण आनंदी होणार आहे. पण रम्या आणि वसुंधराची मात्र वाट लागणार आहे. आता वाट का लागणार आहे, कशामुळे ह्या गोष्टी घडणार आहेत, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे काव्याने जेव्हा गुड न्यूज दिलेली आहे तेव्हा मात्र नंदिनीलाही तेवढाच आनंद झालेला आहे आणि त्याचबरोबर मानिनीला सुद्धा. पार्थसुद्धा खुश झालेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इकडे काव्य अजून पार्थला नवरा मानायला तयार नाही आणि तुम्ही हा गुड न्यूजचा व्हिडिओ का टाकताय? खरं तर हा खूप पुढचा व्हिडिओ आहे. अपडेट्स हे खूप पुढचे असणार आहेत, पण काहीतरी एक नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे. तर इकडे काव्य आणि पार्थ हे आता नंदिनीला निर्दोष सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, कारण नंदिनीने काहीच केलेलं नव्हतं आणि वसुआत्या जी आहे ती प्रत्येक वेळेस नंदिनीवरती दोष लावत होते, तिला आरोपी समजत होती. नंदिनीची काही चूक नसताना बाबांनी तिच्याबरोबरचं नातं तोडलेलं होतं. तिला सांगितलेलं होतं की या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर मात्र आता तू मला इथून पुढे बाबा म्हणायचं नाही. आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग पार्थ, काव्या त्याचबरोबर जीवा तिघही मिळून नंदिनीला या सगळ्यातून सोडवण्यासाठी पुरावे गोळा करत असतात. सर्व गोष्टी करत असतात ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे आता काव्यासुद्धा हे सगळं करत असते. तर आपण पाहिलं की हॉस्पिटलमध्ये जेव्हा काव्या पार्थबद्दल बोलत असते, म्हणजे इकडे जो सँडी आहे तो म्हणत असतो की मला दीपकने धमकी दिलेली आहे, तो मला आणि माझ्या बाळाला संपवणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता सँडीला लगेच सांगितलं जातं की हे बघ. तेव्हा पार्थ म्हणतो की सँडी, तुला आणि तुझ्या बाळाला मी काही होऊ देणार नाही. यावरती काव्याचा जो विश्वास असतो तो खूप मोठा असतो. काव्या म्हणत असते की हे बघ, काहीही झालं तरी पार्थ देशमुखांनी शब्द दिलाय ना, मग घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. कारण स्वतः पार्थ देशमुखांनी जर तुला सांगितलेलं असेल तर तू अजिबात घाबरू नकोस, कारण पार्थ देशमुख हे तुझ्या पाठीशी आहेत. त्यांचे खूप कॉन्टॅक्ट आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेव, डोळे झाकून विश्वास ठेव, अजिबात काळजी करायची गरज नाही, अशा पद्धतीने काव्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र काव्याकडे पार्थ तर पाहतच राहतो, पण जीवासुद्धा पाहत राहतो. त्याचबरोबर इकडे जीवासुद्धा म्हणत असतो की नंदिनीने माझ्यासाठी खूप केले, पण तिचा स्वाभिमान आज दुखावला गेलेला आहे. तिला ना मला अशा अवस्थेत मी पाहू शकत नाही आहे. सँडी, तू मदत कर. तू जर आम्हाला मदत केली तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. आम्हाला तुझी मदत हवी आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे दोघंही बोलत असतात आणि त्याला म्हणत असतात की बघ, म्हणजे आम्ही तुझ्याशी एवढं व्यवस्थित वागत आहे, बोलत आहे, आम्हाला फक्त तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आणि सुरळीतपणे केल्या पाहिजेत, हे सत्य आता विचारलं जात असतं. तेव्हा मात्र आता सँडी तयार होतो आणि तेव्हा म्हणजे इकडे जीवाच्या मनात नंदिनीवर असलेलं प्रेम हे काव्याला समजतं, तर काव्याच्या मनात पार्थवर असलेलं प्रेम म्हणजे काव्य तिच्या आयुष्यामध्ये मूव ऑन झाली आहे हे जीवाला समजतं. त्यामुळं दोघंही आता त्यांच्या लाईफमध्ये पुढे जात असतात. जेव्हा ते घरी येतात तेव्हा धमाका केला जातो. नंदिनीचं रौद्र रूप म्हणजे नंदिनी बोलून नाही करून दाखवते, हे जे वाक्य आहे ते मात्र खरं ठरलेलं असतं. कारण नंदिनीने आजही तेच केलेलं असतं, बोलून नाही पण ती करून दाखवते. ही गोष्ट खरी झालेली असते. कारण काहीही झालं तरीही नंदिनीनं ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या मात्र खूपच जबरदस्त अशा असतात, ज्याला कोणालाही म्हणजे अक्षरशः ना डोळे झाकून विश्वास ठेवावा, हे सगळं नंदिनीच करू शकते. मग इकडे काव्या जी आहे ती पाहत असते. काव्या येते आणि नंदिनी म्हणते की हे बघा, आणि त्याचबरोबर मिथुन काकाने सुद्धा पुरावा दिलेला असतो. मिथुन काकाने जो पुरावा दिलेला आहे त्या पुराव्यामुळं आता सगळ्यांची तोंडं बंद झालेली असतात. जे नंदिनी आरोप करत असतात की नाही, ते सगळेजण अगदी डोळे बंद करून, तोंड बंद करून बसलेले असतात, आ वासून बसलेले असतात काही जण. तर ते आपल्याला पाहायला मिळतं. मिथुन काका म्हणतात की आता आता वसुताई किती बोलणार आहात हो तुम्ही? कसं आहे, तुम्हाला वाटतं की नंदिनी खोटं बोलते, तुम्ही सगळे पुरावे मॅनिप्युलेट करताय, सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने करून घेताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी सत्य हे लोण्यासारखं असतं. ते वर तरंगतंच. कितीही तुम्ही त्याला खोटेपणाचा बुरका पांघरला तरी ते लपून राहणार नाही, ते बाहेर येणारच आहे.
असं सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत तुमच्या सगळ्यांचं मी खूप ऐकून घेतलेलं आहे, आता मी ऐकून घेणार नाहीये, असं वसुंधराचं असतं. तेव्हा इकडे विक्रम म्हणतो, बस झालं वसुताई, खरं तर ना ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते ग मला, कारण मी नंदिनीसारख्या मुलीवरती अविश्वास दाखवला, तिला खोटं ठरवलं, याचं मला ना वाईट वाटतंय. खरं तर ना तू चुकीची आहे. नंदिनीने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण मला एक कळत नाही, मी धनंजयच्या मुलीवर अविश्वास कसा दाखवला, कारण ती चुकूच शकत नाही आहे, तिचे संस्कारच ते नाही आहेत. आल्यापासून मी बघतोय ती मुलगी या घरामध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते, घराची सगळी विस्कटलेली घडी तिनं बसवलेली आहे, आणि तरीही मी तिच्यावरती अविश्वास दाखवलेला आहे. बस, खरंच नंदिनी मला माफ कर, आत्तापर्यंत मी ज्या चुका केलेल्या आहेत त्यासाठी मी तुझी माफी मागतो, असं इकडे विक्रम सांगू लागतो. तेव्हा मात्र जीवा, काव्या, त्याचबरोबर पार्थ सगळेजण पाहत असतात आणि अक्षरशः विक्रमने नंदिनीच्या समोर हात जोडलेले असतात आणि नंदिनीची माफी मागितलेली असते. आणि मग इकडे वसुंधराला काय शिक्षा द्यायची आहे ती नंदिनीनं द्यायची असं ठरलेलं असतं. नंदिनी या घरची मालकीण आहे आणि नंदिनी ठरवेल तसंच होईल, असं इकडे विक्रमने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आता इकडे म्हणते की बाबांचा विचार करतोय म्हणून. खरं तर ना तुमची लायकीच नाही आहे, तुम्हाला ना या घरातून धक्के मारत बाहेर काढलं पाहिजे, कारण तुम्ही आमच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं होतं. कारण लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांची, बाबांची, आईची अवस्था काय झालेली होती मी पाहिलेलं आहे, पण हे सगळं तुमच्यामुळे झालं. वसुत्या, तुम्हाला जराही लाज वाटलेली नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि नंदिनी म्हणते की यापुढं या घरात राहायचं असेल तर मान खाली घालून आणि खालमानेनंच राहायचं आहे, अजिबात तोंड वर करून चालायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता वसुंधरा, रम्याने माफी तर मागितलेली असते, नंदिनीने सुद्धा त्यांना सांगितलेलं असतं की खाली मान घालूनच जगायचं आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण प्रेक्षकांनो, काही गोष्टी मात्र तिथं घडत असतात. त्या म्हणजेच की एवढं सगळं करूनही ही लोक जी आहेत ना ती कशी आहेत ते माहितीच आहे. कितीही काव्या, नंदिनी काही केलं तरीही वसुंधरा जी आहे ती काय बदलणार आहे का, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता मग सगळं झालेलं असतं, त्यांना शिक्षा सुनावलेली आहे, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळतं की आता काव्या आणि पार्थ रूममध्ये आलेले असतात. पार्थ काम करत बसलेला असतो. काव्या म्हणत असते की खरंच देशमुख, आज ना खरंच डोक्यावरचं, खूप मनावरचं, डोक्यावरचं सगळं ओझं हलकं झालं आहे असं वाटतं. फायनली इकडे आपण नंदिनी ताईला आपण निर्दोष मुक्त सिद्ध केलं. खरंच म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडलेली गोष्ट होती, आपण सोडूनही दिली होती, पण वसुहत्या मात्र थांबायला तयार नव्हती. पार्थ म्हणतो की हे सगळं ना वसुहत्यामुळे झालेलं आहे. तेव्हा काव्या म्हणते की जे झालंय ते झालंय. इकडे आता नंदिनी मानिनीकडे आलेली असते. मानिनी म्हणत असते की नंदिनी आणि मानिनी दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि दोघीही बोलत असतात. त्यांना दोघींनाही खूप बरं वाटलेलं असतं, कारण विक्रमने त्यांना जी शिक्षा दिलेली असते त्याचा त्रास होत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी, काव्या मात्र जाम खुश झालेली असते. मानिनी म्हणते की आता मी पार्थ आणि काव्या या दोघांना बाहेर पाठवत आहे हनीमूनसाठी. आता पार्थ आणि काव्या दोघंही हनीमूनसाठी निघालेले असतात. काव्या सुरुवातीला तयार नसते, पण पार्थ म्हणतो की चला, कसं आहे माहिती आहे का, थोडंसं चेंज मिळाला तर बरं वाटेल ना. कसं आहे, काही गोष्टी तुम्हाला पण आता अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, इतके दिवस घरामध्ये जे टेन्शन होतं या सगळ्यातून आपल्याला एक हे मिळेल. आपण चाललेलो आहोत, एक मित्रमैत्रीण म्हणून जाऊया, आपण असं पण आता रूममेट म्हणून राहतोच ना, थोडंसं बाहेर जाऊया, एक्सप्लोअर करूया, एन्जॉय करूया, असं तो बोलत असतो. तेव्हा काव्या ठीक आहे म्हणते, कारण आईला दुखवायचं नाही आहे असं त्यांचं ठरलेलं असतं. इकडे नंदिनीला सुद्धा खूप बरं वाटतं. त्यानंतर नंदिनी आणि जीवा ते दोघंही, नंदिनी सुरुवातीला जायला तयार नसते, कारण तिला आनंद निवासची कामं असतात, त्याचबरोबर मानिनीची काळजी घ्यायची असते, तिला घरी राहायचं असतं, म्हणून नंदिनी गेलेली नसते. आता पार्थ आणि काव्या दोघंही गेलेले असतात. आणि इकडे मात्र जेव्हा ते दोघं हनीमूनला जातात त्यावेळेस तिकडे आता जीवा आणि नंदिनी यांचं नातंसुद्धा आपल्याला बहरताना पाहायला मिळतं. कारण काव्या तिच्या लाईफमध्ये मूव ऑन झाली आहे, नंदिनी किती चांगली आहे हे जीवाने स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा नंदिनीला इकडे माफ केलेलं असतं. त्याचबरोबर नंदिनीसोबत तो आनंदाने असतो. माफ म्हणण्यापेक्षा ना स्वीकारलेलं असतं असं म्हटलं पाहिजे. खरं तर माझ्याकडून असा चुकीचा शब्द आलेला आहे, पण आता मी तुम्हाला सांगते की त्यांनी स्वीकारलेलं आहे. दोघंही खूप छान असतात. रोज जीवा नंदिनीला सोडायला आनंद निवासला जात असतो, तिची काळजी करत असतो, तिच्यासाठी थांबत असतो, या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि इकडे जेव्हा पार्थ काव्य येतात त्यावेळेस त्यांचं नातं हे वेगळंच झालेलं असतं. जेव्हा तर पार्थला इकडे चिडवत असतो, दादा
आणि काव्यासुद्धा लाजत असते आणि काव्याचं हे लाजरं रूप पाहून मानिनी आणि नंदिनी दोघेही हादरलेले असतात. त्यासोबतच त्या म्हणत असतात की खरंच. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पार्थ, काव्या दोघंही खुश झालेले असतात. मग असाच वेळ जातो, काव्याचा अभ्यास सुरू झालेला असतो. पार्थ आणि काव्या यांचं संसार अगदी सुरळीत चाललेला असतो. इकडे नंदिनी जीवाचा संसार सुरू झालेला असतो. आणि अचानक एक दिवस काव्या जी आहे ती चक्कर येऊन पडते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण म्हणू लागतात की काय झालं. आणि त्याचबरोबर सगळे विचार करू लागतात की अचानक काव्याला काय झालेलं आहे, काव्याच्या बाबतीत असं काय झालं, असा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा पार्थ मग डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर आणि डॉक्टरांनी जेव्हा चेकअप केलेलं असतं तेव्हा मात्र डॉक्टर सांगू लागतात की पार्थ देशमुख, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता आनंदाची बातमी काय आहे, सगळेजण कान लावून बसलेले असतात. म्हणजे इकडे एकतर काव्या चक्कर येऊन पडलेली आहे आणि डॉक्टर काय म्हणतात आनंदाची बातमी हेच कळत नसतं. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की पार्थ देशमुख तुम्ही बाबा होणार आहोत. आता ह्या गोष्टीनं खूप छान वाटत असतं. खऱ्या अर्थाने हा जो क्षण आहे तो पारच्या आयुष्यात आलेला असतो. आणि मग इकडे जीवा, नंदिनी सगळे खुश झालेले असतात. विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी या दोघांनी तर अगदी जोरदार तयारीसुद्धा सुरू केलेली असते. पण आता जळफळाट झालेला असतो तो म्हणजे रम्या आणि वसुंधराचा. कारण हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि ही गोष्ट योग्य नाही. हे दोघं एकत्र नाही आले पाहिजेत असं वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे त्या दोघांना खूप त्रास होत असतो. काव्याने जेव्हा ही गुड न्यूज दिलेली असते तेव्हा त्या दोघीजणी मात्र भयानक अशा चिडलेल्या असतात. त्या म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही हे शक्यच नाही आहे, हे होणं शक्यच नाही आहे. कारण पार्थ फक्त माझा आहे, तो काव्याचा कधीच होऊ शकत नाही असं रम्या बोलू लागते. तर आता काव्याने गुड न्यूज दिलेली आहे आणि देशमुखांच्या घरचं वातावरण खूप आनंद झालेला आहे. सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. सगळेजण जाम खुश झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.